नमस्कार. दिनांक 1 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे चौफुला विहिरीत टाकू. महाराज राजवाड्याच्या पटांगणात फिरत होते. मालोजी राजेही तेथेच होते. जवळच एक हुजऱ्या सोन्याचा चौफुला घेऊन उभा होता. तो चौफुला अचानक महाराजांनी आपल्या हाती घेतला आणि राजास म्हणाले, चौफुला विहिरीत टाकू. स्वामीनिष्ठ राजाने निशंकपणे उत्तर दिले, महाराज, चौफुला आपलाच आहे, त्याचे काय पाहिजे ते करावे. ते ऐकून महाराजांनी चौफुला खुशाल विहिरीत भिरकावून दिला. राजा निर्विकारच राहिला. मात्र हुजरे आणि इतर लोक सोन्याचा चौफुला गेला म्हणून हळहळले. रात्री महाराज राजवाड्यातच होते. दुसऱ्या दिवशी महाराजांनी विहिरीत पोहरा सोडून चौफुला बाहेर काढला. रात्रभर चौफुला पाण्यात असूनही त्यातील लवंगा वेलदोडे जसेच्या तसे सुकेच राहिलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. राजवाड्याचे पटांगणात खेळत असता राजाची कसोटी पाहण्याचे महाराजांनी ठरवले. लवंगा वेलचीसह असलेला सोन्याचा चौफुला विहिरीत टाकू का, असे त्यांनी राजास विचारले. श्रद्धा म्हणजे विश्वास. प्रसंगी श्रद्धारूप विश्वास डळमळतोही, पण कठीण प्रसंगातही अढळ राहते ती निष्ठा असते. राजाची महाराजांवर नुसती श्रद्धाच नव्हे तर अढळ अचल निष्ठा होती. केवळ पूर्व सुकृत थोर म्हणून महाराजांच्या स्वरूपातच परमात्माच आपल्या राज्यात, आपल्या गावात, आपल्या राजवाड्यात अवतरला आहे. त्याच्या कृपा लाभासाठी शूद्र सोन्याचा चौफुलाच काय, पण असली 56 राज्ये ओवाळून टाकण्याची राजाची तयारी होती. त्याने निर्विकारपणे, म्हणूनच त्या चौफुल्याचे आपल्या इच्छेप्रमाणे हवे ते करावे असे महाराजांना विनवले. महाराजांनी तो चौफुला विहिरीत टाकून दिला. तो चौफुला म्हणजे काय, ती विहीर कसली होती, महाराजांनी आपल्या या अगम्य करणीने काय दर्शवले ते पाहणे मनोरंजक आहे. सोन्याचा चौफुला म्हणजे मानवी देह. तो सोन्याचा आहे म्हणजे मौल्यवान आहे, किमती आहे. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार असलेला हा चौफुला आहे. त्यात विवेक आणि सद्भावना यासारखे लवंगा वेलची हे पदार्थ भरलेले आहेत. ती विहीर म्हणजे माणसांचा संकुचित स्वार्थी प्रपंच होय. या प्रपंचाच्या विहिरीत सोन्यासारख्या देहाचा चौफुला पडला तरी अचल अढळ निष्ठेच्या बळावर आणि सद्गुरूंच्या कृपालोभावर आसक्तीच्या पाण्यातही हा सोन्याचा चौफुलाच काय, पण त्यातील विवेक व सद्भावनेच्या लवंगा वेलचीही शाबूत राहतात, कोरडी राहतात. रात्रभर महाराज राजवाड्यात राहिले याचा अर्थ हृदयात अंतस्थित झालेला सद्गुरू आपली पाठराखण करतो व प्रपंच संसारातून सुखरूप बाहेर काढतो असा आहे. साध्या सुध्या गोष्टीतून महाराज परमार्थाचे दिग्दर्शन कसे करीत ते दाखवणारी ही लीला आहे. धन्यवाद.